नवऱ्याने बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले तेव्हा त्यात बायकोचं जे कृत्य दिसलं ते पाहून नवऱ्याचे डोळे पांढरे झाले. एका महिलेचा तिच्या नवऱ्याने सीसीटीव्हीने तपास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जे समोर आलं त्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. एका संशयाने सुखी संसार कसा उद्ध्वस्त होतो हे आपण अनेकदा पाहिलंय, पण कधी कधी हा संशय एखाद्या अशा सत्याचा उलगडा करतो की ज्याची कल्पनाच कुणी केलेली नसते. बऱ्याच वेळा अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात ज्यामध्ये नवरा कामाला गेल्यानंतर बायकांचे अफेअर समोर येतात, तर काही महिला गुपचूप घरातील दागिने वस्तू चोरून घेऊन पळून जातात. पण या नवऱ्याने जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे बेडरूममध्ये लावले तेव्हा त्याला संशय वेगळ्या गोष्टीचा येत होता. पण त्याच्यात जे दिसलं, जे समोर आलं ते आजपर्यंत कधीच दिसलं नव्हतं. ना कुठलं अफेअर होतं, ना कुठली पैशाची चोरी, सगळं व्यवस्थित दिसत होतं. पण जेव्हा व्हिडिओ झूम करून पाहण्यात आला तेव्हा त्यात जे दिसलं त्याने अक्षरशः नवऱ्याचे डोळे पांढरे झाले. एका छोट्याशा शहरात राहणारा हा नवरा जो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत होता, पण तरीही त्याच्या मनात एक शंका घर करून बसली होती. तो कामाला गेल्यावर त्याची पत्नी नेमकं काय करते, ती दिवसभर इतकी थकलेली का असते. खरं तर त्याला इथूनच संशय येऊ लागला होता. अखेर सत्याचा शोध घेण्यासाठी त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्याने कोणालाही न सांगता आपल्या बेडरूममध्ये घराच्या कानाकोपऱ्यात छुप्या पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले. ते कॅमेरे इतके छोटे होते की ते कुणाच्या लक्षात येत नव्हते. त्याला वाटलं की तो काहीतरी असं पकडेल की अगदी बायको विरोधात त्याच्याकडे पुरावा तयार होईल. पण जेव्हा त्याने ते सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं जे पाहिलं त्याने त्याचेच डोळे पांढरे झाले. मग असं काय होतं त्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये? त्या पत्नीचं नेमकं असं कोणतं विचित्र रूप जगासमोर आलं? नेमकं ती पत्नी असा कोणता प्रकार करत होती की ज्यामुळे पतीच्या पायाखालची जमीन सरकली? ना कुठलं अफेअर, ना कुठली चोरी, मग तिचा असं कोणता तिसराच प्रकार होता की ज्याने संपूर्ण देश हादरला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. पुण्यासारख्या एका गजबजलेल्या शहरात राहणारे राहुल आणि प्रिया, खरं तर ही यांची कहाणी आहे. आता ही कहाणी 7 ते 8 वर्षापूर्वी त्यांच्या प्रेमानं सुरू झाली होती. 7 ते 8 वर्षापूर्वी त्या दोघांचं प्रेम जुळलं होतं. दोघंही एकाच कंपनीत कामाला होते, त्यामुळे त्यांचं प्रेम जुळलं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाला 8 ते 9 वर्ष झाली होती. दोघांचा संसार सुखाने सुरू झाला होता. 2 गोंडस मुलं होती. हसता खेळता संसार होता. राहुल एका खाजगी कंपनीत कामाला जात होता. त्याची पत्नी तिथेच होती, पण त्याच्या पत्नीने मुलांमुळे नोकरी सोडून दिली होती. त्यांचं आयुष्य ऑफिसच्या फाईल्स आणि घरच्या जबाबदाऱ्यामध्ये अडकलं होतं. सगळं काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक राहुलला सुप्रियाच्या वागण्यात बदल जाणू लागला. कारण की 4 महिन्यापासून सुप्रिया ही नेहमी थकलेली दिसायची. राहुल जेव्हा संध्याकाळी थकून भागून घरी यायचा तेव्हा त्याला वाटायचं की सुप्रियाने त्याचं उत्साहात स्वागत करावं. पण सुप्रियाचा चेहरा निस्तेज असायचा. तिच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असायचे. तिचे डोळे सुजलेले असायचे आणि आवाजात पूर्वीसारखा उत्साह नसायचा. एवढं थकायला काय होतंय? दिवसभर तुला 2 मुलं आणि घरचं काम तर असतं ना, असा विचार राहुलच्या मनात वारंवार यायचा. त्याने तिला अनेकदा विचारलं, पण ती फक्त त्याला एकच उत्तर द्यायची, काही नाही हो, फक्त जास्त काम झालंय. पण राहुलला हे पटत नव्हतं. त्याच्या मनात संशयाचं विष कालवलं गेलं. ती माझ्या मागे कुणाशी तरी बोलते का? ती रात्र जागते का? की मी गेल्यावर ती असे काही उद्योग करते की त्यामुळे ती थकते? ती कुणाला भेटते की आणखी काहीतरी लपवते? असा संशय त्याला येऊ लागला होता. राहुलच्या मनात इतका संशय वाढला की त्याने चक्क गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही कॅमेरे त्याने बसवले. त्याला माहिती नव्हतं की जे कॅमेऱ्यात कैद होणार होतं ते त्याच्यासाठी एक सगळ्यात मोठा धक्का ठरणार होतं. बायकोचं सत्य पकडायला गेला, पण त्याला आज धक्का बसला. कारण की सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ दिसला त्याने अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली. राहुलने एक सुट्टीचा दिवस निवडला. तो म्हणाला सुप्रिया मुलांसह आता माहेरीला त्याने पाठवून दिली होती. अगदी तोच दिवस त्याने निवडला होता. त्या दिवशी त्याने गुपचूप टेक्निशियनला बोलवलं. बेडरूममध्ये 2 कॅमेरे, हॉलमध्ये 2 आणि किचनमध्ये एक स्पाय कॅमेरा लावला. आता हा स्पाय कॅमेरा अतिशय छोटा असतो. माणसाच्या डोळ्याच्या आकाराचा हा स्पाय कॅमेरा असतो. हा कुठेही दिसत नाही, पण रेकॉर्डिंग 100% होत असतं. आता त्याला घरी नसताना आपल्यावर लक्ष ठेवायचं होतं. आपली पत्नी नेमकं काय करते हे त्याला लक्षपूर्वक बघायचं होतं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला, पण त्याचं लक्ष कामावर नव्हतं. तो सारखं फोनवरील ॲप उघडून बघायचा. खरं तर त्यात जे कॅमेरे होते त्याचा ॲक्सेस वायफायद्वारे या मोबाईलला येत होता आणि मोबाईलच्या ॲपमधून घरी चालू असणारा सगळा लाईव्ह टेलिकास्ट तो पाहू शकत होता. आता दुपारची वेळ झाली होती. सुप्रिया घरी एकटीच होती. राहुलला वाटलं की तिला आता कुणीतरी भेटायला आला असेल किंवा तिला फोन आला असेल, पण कॅमेऱ्यात दिसलं
ती धावत पळत मुलांची कपडे धुते, घर आवरते. दुपारचं जेवण करत करत तिने अर्धी चपाती अगदी तशीच ठेवली होती. उभ्या उभ्या 2 घास खाल्ले, पुन्हा कामाला लागली. राहुलला वाटलं हे तर फक्त दिवसाचं काम आहे, मग ती रात्री इतकी का थकती. पण खरा गेम रात्रीच होतोय असा त्याचा ग्रह झाला होता. खऱ्या रहस्याचा उलगडा आता त्या रात्रीच्या अंधारात होणार होता. दिवसभर राहुलने पाहिलं होतं सुप्रिया काय करते. त्या रात्री राहुल घरी आला. तो आला, त्यांनी पाहिलं, त्याला समजलं होतं की तिला काही समजलेलं नाहीये की घरात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. पण दिवसभर तिने काय केलं याची खडा ना खडा माहिती त्याला होती, कारण की दिवसभर तो मोबाईलच्या ॲपमध्ये तिचं सगळं कृत्य पाहत होता. त्याचं जेवण झालं, ती नेहमीप्रमाणे थकलेली. जेवण झाल्यावर सगळेजण झोपले, पण मध्यरात्री सुप्रियाच्या बेडरूममध्ये अशा काही हालचाली सुरू झाल्या ज्या पाहून राहुलचे डोळे विस्पारले. रात्रीचे 2 वाजले होते. राहुल अतिशय गाढ झोपेत होता, पण सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्ड होत होतं. दिवसभर राहुल 1 मिनिट वाटलं की आपली पत्नी किती काम करते, आपल्या मुलासाठी किती झटते, 2 घास उभे उभे खाऊन मुलांचे कपडे धुते, मुलांची सगळी सोय करते. हे त्याला दिवसभर पाहून बरं वाटलं होतं. पण रात्रीचं रहस्य, रात्रीचं सीसीटीव्ही मध्ये जे सगळं दिसणार होतं त्याने अक्षरशः सगळ्यांना धक्का बसणार होता. आता राहुल ती रात्र संपली. राहुल दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. त्याने मोबाईल उघडला आणि मोबाईल मध्ये ते फुटेज पाहायला सुरुवात केली. फुटेज पाहताच त्याचे डोळे पांढरे झाले. रात्री 2 वाजता, साधारण रात्री 11 वाजल्यापासूनच त्या ठिकाणी त्याने फास्ट फॉरवर्ड करून बघितलं. तोपर्यंत काहीच नव्हतं. त्याची पत्नी आणि दोनही मुलं झोपलेली होती. 1 वाजला, 2 वाजले. 2 वाजून 1 मिनिटांनी लहान मुलगा रडायला लागला. सुप्रिया गाढ झोपेतून दचकून उठली. तिने राहुलची झोप मोडू नये म्हणून अतिशय सावकाश मुलाला उचललं. त्याला कडेवर घेऊन ती रूमभर फेऱ्या मारू लागली. जवळपास 1 तास ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मुलगा झोपला आणि सुप्रियाला जेमतेम डोळा लागणारा होता असं दिसतच होतं. आता राहुलला समजलं होतं की मुलगा उठला म्हणून खळबळ झाली. पण त्यानंतर जे घडलं त्याचा राहुलने कधीच विचार केला नव्हता. त्याला वाटलं चला आता ती त्याला झोपून पुन्हा झोपतेल, एवढं काय झालं 10-15 मिनिटं उठून, असा त्याचा विचार येत होता. पुढे तो फुटेज चालू होता. पण जेवढ्यात सुप्रिया येऊन झोपलीच होती, तिला डोळा लागणार तेवढ्यात तिचा मोठा मुलगा उठला आणि तो म्हणाला, आई मला पाणी पाहिजे. ती त्याला पाणी आणायला गेली. तो पाणी पिला. नंतर म्हणाला मला बाथरूमला जायचंय. सुप्रिया पुन्हा उठली. राहुल शेजारी झोपला होता, पण त्याला या कशाचीच कल्पना नव्हती. रात्रभर हे चक्र सुरू होतं. कधी लहान मूल तर कधी मोठं मूल, कधी कधी बाहेरचा वारा. सुप्रियाला संपूर्ण रात्रीत फक्त 1 तासाची झोप मिळाली होती. पण कथा इथे संपत नाही. पहाटेचे 4 वाजले तेव्हा अख्खं जग साखर झोपेत होतं. तेव्हा सुप्रियानं जे केलं ते पाहून राहुलच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. पहाटे 4:30 वाजता सुप्रिया पुन्हा उठली. तिची झोप झाली नव्हती. डोळे लाल होते, पण चेहऱ्यावर कोणती तक्रार नव्हती. ती सरळ किचन मध्ये गेली. राहुलसाठी गरम पाणी, मुलांचा डबा, चहा, नाश्ता, एकामागून एक कामं ती यंत्रासारखी करू लागली. तिने स्वतःसाठी साधा चहा सुद्धा केला नव्हता. फुटेज मध्ये दिसत होतं एकीकडे गॅसवर दूध होतं तर दुसरीकडे मुलांची युनिफॉर्म प्रेस करत होते. हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावरचा थकवा राहुलला आता स्पष्ट दिसत होता. तो विचार करत होता की मी किती स्वार्थी होतो. मला वाटलं की ती माझ्या मागे काहीतरी चुकीचं करते, पण ती तर माझ्या आणि माझ्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राख करत होती. राहुलला स्वतःचा प्रचंड राग आला. ज्या पत्नीनं घराला मंदिर बनवण्यासाठी आयुष्य पणाला लावलं तिच्यावर त्याने संशय घेतला. राहुल आता गप्प बसू शकणार नव्हता. त्याने त्या क्षणी सुप्रियाची माफी मागवण्याचं ठरवलं. पण त्याने जे केलं त्याने सुप्रियाला आश्चर्याचा धक्का बसला. सकाळ झाली. सुप्रिया नेहमीप्रमाणे चहा घेऊन राहुल जवळ आली. राहुलनं तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे थकलेले. आज त्याला ते बरंच काहीतरी सांगून जात होते. राहुलनं काही न बोलता सुप्रियाला घट्ट मिठी मारली आणि तो ढसा रडायला लागला. सुप्रिया घाबरली. तिला वाटलं काहीतरी वाईट घडलंय. पण तो राहुल म्हणाला, माफ कर मला सुप्रिया, मी आज तुझ्या कष्टाचा विचारच केला नाही. राहुलने त्यानंतर आपले सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले. आता त्याला कुठल्या पुराव्याची गरज नव्हती. त्याला विश्वास होता की आपला जोडीदार जो बाहेरून आपल्याला दिसतोय तो तसं काहीच काम करत नाही, तर तो रात्रंदिवस कष्ट करतोय. पण घरात राहणारी स्त्री जी 24 तास काम करते, तिची नोकरी जॉब कधी संपत नाही. तिच्या कष्टाची किंमत आपण कधीच करू शकणार नाही. त्यामुळे संशय घेण्यापेक्षा तिच्या कामात मदत करा. तिला 2 शब्द प्रेमाने बोला. तेच तिचं खरं टॉनिक असतं. खरं तर ही जी कथा आहे आजच्या काळातल्या प्रत्येक पुरुषासाठी एक धडा आहे. घराला घरपण मिळवून देणाऱ्या स्त्रियाच्या मागे अनेक अदृश्य गोष्टी असतात. सुप्रियांसारख्या लाखो स्त्रिया दररोज स्वतःच्या झोपेचा, सुखाचा त्याग करून घर सांभाळतात. त्यांना संशयाची नाही तर आदराची आणि सहकार्याची गरज असते. जगातील सगळ्यात कठीण काम जर कोणतं असेल तर ते म्हणजे गृहिणीचं असतं. कारण इथे पगार मिळत नाही, सुट्टी नसते, प्रमोशन सुद्धा मिळत नसतं. मिळतं ते कुटुंबियाचं प्रेम, आणि तेही जर आपण देऊ शकलो नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच असू.
तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यात अशा कधी घटना घडल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आज घरी गेल्यानंतर आपल्या आईला, पत्नीला किंवा बहिणीला तिच्या कष्टाबद्दल एक थँक्यू नक्की म्हणा. अशाच प्रेरणादायी आणि डोळे उघडणाऱ्या कथांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.